नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच आता सरू जेव्हा हॉस्पिटलमधून निघणार आहे तेव्हा कमळी आणि त्याचबरोबर ऋषी तिला पाहणार आहेत। आजोबा सुद्धा तिथं आहेत आणि त्याचबरोबर एक गोष्ट अशी घडणार आहे की ज्याचा विचारही केलेला नाही, कारण तिथे राजन आणि अन्नपूर्णाजी सुद्धा येणार आहेत आणि त्यांना जेव्हा कळणार आहे कमळी आणि त्याचबरोबर सरू यांचं नातं, म्हणजेच कमळी ही राजनची मुलगी आहे हे सत्य समोर येणार आहे, तेव्हा मात्र आता मीडियाच्या समोर जी अनाउन्समेंट केली जाणार आहे त्यामुळं सगळ्या मीडियाच्या समोर सांगितलं जाणार आहे की माझी नात ही जिवंत आहे। आणि हे सत्य जेव्हा मीडियाच्या समोर येणार तेव्हा मात्र खरं तर गोष्टी या पाहण्यासारख्या होणार आहेत आणि वाट लागणार आहे ती म्हणजे या कामिनीची। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे कमळी आणि ऋषीने आजोबांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे, कारण आजोबांच्या बाबतीत या कामिनी आणि त्याचबरोबर रागिनीने जे काही कांड केलेलं आहे ते इतकं भयानक आहे की आजोबांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे आजोबांचा थोडाही विचार केला गेलेला नाही, आजोबांवरती तिने हल्ला केलेला आहे। एवढंच काय, ते आजपर्यंत तिने जी केलेली कारस्थानं आहेत ती सगळी कारस्थानं आजोबांना स्वतःच्या तोंडाने सांगितलेली आहेत। तिला जराही लाज वाटलेली नाही, तिला जराही कळलेलं नाहीये की तिने हे सगळं जे काही केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आजोबांची तब्येत बिघडलेली आहे। मग आजोबांना कमळी आणि ऋषीने हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे हे राजनला कळतं। आजोबा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, कमळी आणि ऋषी तिथं आहेत, ते दोघंही म्हणत असतात की काहीतरी आहे, आजोबा प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु जेव्हा आजोबा ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते मात्र कोणाच्या लक्षात येत नाहीये की आजोबांना नक्की काय सांगायचं आहे, म्हणून सगळेजण पाहत राहतात। तेव्हा कमळी त्याचबरोबर राजन, कमळी म्हणू लागते, पण राजन काका मला एक कळलेलं नाहीये, तुम्ही इथं कसे काय आलेला आहात, म्हणजे असं काय झालेलं आहे, तुम्ही अचानक इथे कसे आलेला आहात, हा प्रश्न कमळी राजनला विचारते। तेव्हा राजन म्हणू लागतो की अगं काय सांगू तुला, माझी बायको आणि माझी मोठी मुलगी म्हणजे गौरी आणि माझी मुलगी या दोघींचा अपघात झाला, त्या यायला निघत होत्या आणि त्याच वेळेस त्यांचा अपघात झालेला आहे। हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे कमळी म्हणते, काय सांगताय तुम्ही राजन काका? तेव्हा राजन म्हणतो की हो, जे खरं आहे तेच मी सांगत आहे। आता कमळी हे पाहू लागते तेव्हा तिला सुद्धा धक्का बसलेला असतो। कमळी म्हणते, काय बोलताय, हे सगळं खरंच खूप भयानक झालं हो राजन काका हे सगळं। तेव्हा राजन म्हणतो की हो। इकडे आता रागिनीला एक गोष्ट कळते, ती म्हणजे सरू जी आहे ती जिवंत आहे, म्हणजे ती जी खोटी मुलगी आपण तिथं नेऊन ठेवलेली होती तिला काही झालेलं नाहीये, पण सरू जी आहे ती जिवंत आहे, म्हणजेच राजनची बायको जी आहे ती जिवंत आहे ही गोष्ट तिला कळते। आता मात्र तिला खूप राग येतो, ती म्हणू लागते की काय हे सगळं आई, काय होऊन बसले, कारण बघितलं ना प्रत्येक वेळेस आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो पण सगळे डाव आपल्या चांगलट येतात। आताही पाहिलं ना काय झालेलं आहे, असं म्हणत ती आरडाओरडा करू लागते। तेव्हा मात्र इकडे आता कामिनी म्हणते की काय झाले नक्की, तू काय एवढा आरडाओरडा करते? तेव्हा ती सांगते की अगं त्या राजनची बायको जिवंत आहे, कळलं का तुला, मी कशासाठी एवढी चिडलेली आहे? आता मात्र कामिनीच्या शिट्ट्या वाजतात, कारण ही जिवंत कशी, हा एकच प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि मग मात्र आता सगळेजण पाहत असतात। इकडे सरू आता शुद्धीवर आलेली आहे आणि सरू हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली आहे। इकडे आजोबांना डिस्चार्ज मिळालेला आहे, आजोबा सुद्धा आता आजोबांना घेऊन कमळी आणि ऋषी दोघंही निघालेले असतात। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आजोबा त्याचबरोबर कमळी ऋषी निघत असतात, तेवढ्यात कमळी म्हणते की अहो ऋषी सर, एक गोष्ट राहिली। ऋषी म्हणतो, काय झालं ग? तेव्हा कमळी सांगू लागते की आजोबांची फाईल राहिलेली आहे, ती मी घेऊन येते। असं म्हणत कमळी आजोबांची फाईल आणण्यासाठी आतमध्ये जाऊ लागते
आणि पाहते तर काय, समोर तिला आई दिसते. ती म्हणते, आई तू तू इथे, असं ती विचारू लागते. तेव्हा ती म्हणते, अगं कमळे. आणि त्याच वेळी ऋषी तिथे आलेला असतो. ऋषी पाहतो. ऋषी म्हणतो, साधना मावशी तुम्ही? कमळी म्हणते, अहो तुम्ही कसं ओळखता ऋषी सर? तेव्हा ऋषी म्हणतो की कमळी तू टेन्शनमध्ये होती ना या सगळ्यामध्ये, म्हणून मी काही सांगितलं नव्हतं. पण तुला माहिती आहे का काय झालंय? ह्या ना साधना मावशी आहेत, आमच्या घरी काम करतात. आणि अगं त्या गेली 4 दिवस झालं गायब आहेत. आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांचा शोध घेत होतो. कमळी म्हणते, सर काय सांगताय तुम्ही हे सगळं? तेव्हा ऋषी सांगतो की हो, जे खरं आहे ना तेच सांगत आहे. कमळी म्हणते, असं झालेलं का? मग ऋषी सांगतो की हो. कमळी ऋषीचं बोलणं ऐकत असते आणि कमळीला धक्का बसतो. आणि इकडे तेवढ्यातच राजन तिथं आलेला असतो. राजन म्हणतो की अगं सरू तू, गौरी तू? तेव्हा कमळी म्हणू लागते, म्हणजे काय आता हे काय नवीन? तेव्हा आता सगळं सत्य समोर आलेलं असतं. सगळ्यांच्या समोर सत्य येत असतं आणि ते म्हणजेच की आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे नक्की काय झालेलं आहे, गोष्टी काय घडलेल्या आहेत हे सत्य आता सर्वांच्या समोर आलेलं असतं. आता मात्र राजन सांगतो की अगं कमळी, तुला मी म्हणलं होतं ना माझी बायको गौरी, अगं हीच ती. कमळी म्हणते, नाही राजन सर, ही माझी आई आहे. तेव्हा राजन म्हणतो, काय बोलतेस तू हे सगळं? ती सांगू लागते की हो, ही माझी आई आहे. आता मात्र राजनला धक्का बसतो की हे सगळं काय आहे आणि हे कसं शक्य आहे, म्हणजे राजन सर? तेव्हा कमळीला तिथंच बोलत असते, ती म्हणजे तिथंच बोलायला सुरुवात करते. आणि मग कमळीला ती सांगू लागते की हो. तेवढ्यातच राजन अन्नपूर्णाला कॉल करतो. अन्नपूर्णाला कॉल करून म्हणतो की आई तू ये, तुझा विश्वास खरा ठरलेला आहे. अगं आपली मोठी मुलगी म्हणजेच तुझी मोठी नात जिवंत आहे आणि तुला माहिती आहे का कोण आहे? तू लवकर ये. अन्नपूर्णा घरी गेलेली असते. अन्नपूर्णाला घेऊन आता अन्नपूर्णा लगेच हॉस्पिटलकडे येते. राजनने बोलवलेलं असतं. तोपर्यंत राजनला आता सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या असतात. राजन विचार करत असतो. राजन म्हणतो की हे सगळं काय आहे? तेव्हा मात्र आता अन्नपूर्णाजी ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं घडलेलं असतं तरीही ज्या पद्धतीने आता हे सगळं चालू आहे. तेव्हा मात्र धक्का तर बसलेला असतो, कारण जे घडलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं. आणि मग सगळेजण तिथं असतात. मग सरू सांगू लागते जे काही कामिनीनं केलेलं होतं ते सगळं कांड ती सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की मी काय सांगू तुम्हाला, काय घडलेलं होतं आणि कसं घडलेलं होतं. आता मात्र सरू सगळं सांगते कामिनीनं काय केले आणि ती मुलगी जी आहे ती खोटी डेड बॉडी आणून ठेवली होती ही गोष्ट सुद्धा सरूने सांगितलेली असते. इकडे कामिनीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. अन्नपूर्णाजी तिथे येते. अन्नपूर्णाजीला सगळ्या गोष्टी कळतात. अन्नपूर्णाजीला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि मग अन्नपूर्णाजी म्हणते की आता थांबायचं नाही, आत्ताच्या आत्ता मीडियाच्या समोर सगळ्या प्रश्नांचा खुलासा करायचा आहे असं अन्नपूर्णाजीने ठरवलेलं असतं. आणि मग अन्नपूर्णाजी म्हणते की आत्ताच्या आत्ता प्रेस कॉन्फरन्स बोलू. मग मीडिया तिथं आलेले असते. मीडियाच्या समोर कमळी त्याचबरोबर सरू सगळेजण तिथं आहेत. आजोबा तिथं असतात गाडीमध्ये, ऋषी आजोबांसोबत असतो. आणि मग अन्नपूर्णाजी सांगते की फायनली सगळ्यांच्या आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि माझी मोठी नात आणि माझी मोठी सून आत्ता माझ्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते कशा पद्धतीनं झालेलं आहे, म्हणजेच आता अन्नपूर्णाजीने तिथे स्पष्ट केलेलं असतं तिची मोठी नात ही कमळी आहे आणि त्यासोबतच तिची मोठी सून ही सुद्धा जिवंत आहे. आणि आता माझ्या प्रॉपर्टीची वारस मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं जर माझी मोठी नात सापडली नाही तर अनिका महाजन असेल, तर तसं नाही आहे. माझ्या प्रॉपर्टीची वारस ही माझी मोठी नात कमळी राजन महाजन आहे हे सांगितलं जातं. आणि जेव्हा टी व्हीवरती हे सगळं पाहिलं जातं तेव्हा मात्र अनिका, कामिनी त्याचबरोबर रागिनी यांच्या शिट्ट्या वाजतात. त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटलेला असतो. फायनली अन्नपूर्णाजी आणि राजन यांच्या बाबतीत जी गोष्ट घडलेली आहे ती मात्र खूपच जबरदस्त अशी आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.